23 एप्रिल. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे आहेत. संतांना ग्रंथ लिहिण्याची मुळीच हौस नसते. नाईलाज म्हणून ते ग्रंथ लिहित असतात. तुम्हाला असं वाटतं का की नाथांनी आणि समर्थांनी ज्ञानेश्वरीची पारायण करून नंतर मग आपले ग्रंथ लिहिले? तसं नाही आहे. त्यांचं ज्ञान हे स्वतंत्र असतं आणि ते साक्षात भगवंतापासून आलेलं असतं. त्यामध्ये अर्थात मागच्या ग्रंथकारांनी सांगितलेल्या काही गोष्टी येणारच. संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे आहेत. आपली मुलं चांगलं वागतील अशी ज्या बापाला खात्री वाटते तो कशाला मृत्यूपत्र लिहिल? आणि तशी ज्याला खात्री नसते तो नाईलाजानं मृत्यूपत्र लिहितो. त्याचप्रमाणे संतांनी हौसेनं किंवा विद्वत्ता दाखवण्यासाठी ग्रंथ लिहिलेले नाहीत, तर आपल्यासारख्या जडजीवांचं कल्याण व्हावं ही तळमळ त्यांना होती आणि म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिले. पोथी पुराणं सत्पुरुषांचे ग्रंथ यांचा आपल्या जीवनाशी निकट संबंध असतो. असल्या ग्रंथांमध्ये ज्याचा व्यवहारामध्ये उपयोग करता येतो असा वेदांत सांगितलेला असतो. आपल्याला सुचणार नाही तितक्या शंका समर्थांनी घेऊन त्यांची उत्तरं दासबोधामध्ये दिलेली आहेत. परमार्थ न ऐकणारा दोषी आहे, पण तो ऐकत नसताना त्याला सांगणारा त्याहूनही दोषी समजावा. आणि हा दोष पत्करूनही संत जगाला परमार्थ सांगत असतात. त्याचा आपण फायदा करून घ्यावा. ग्रंथ वाचत असताना ध्येय जरी परमार्थ प्राप्ती हे असलं तरी त्यासाठी त्या ग्रंथामध्ये साधन कोणतं सांगितलंय इकडं लक्ष असावं. साधनाची योग्य निवड झाली की साध्य साधेलच. ज्या विषयात आपल्याला पारंगत व्हायचं आहे तीच पुस्तकं वाचणं जरूर असतं. आमचं उलट होतं. विषय घेतो गणित आणि वाचतो कादंबऱ्या. मग आता गणितात पास कसं होणार? परमार्थ हे जर ध्येय असेल तर संतांच्या ग्रंथांचाच अभ्यास करावा, त्यातच श्रवण मनन करावं. आपण आपलं मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावं आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा. कधी तो सुखात राहील तर तो कधी दुःखात राहील, तर कधी तो मध्येच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल. पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम टिकेल यात शंका नाही. आपल्या देहाकडं आपण वेगळेपणानं पाहायला शिकलं पाहिजे. मन द्यावं भगवंताला आणि देह द्यावा प्रारब्धाला, म्हणजे हे साधेल. देहाचं सुखदुःख वरवरचं असावं, ते आत शिरून मनावर परिणाम करता कामा नये. भगवंताच्या नामानं हे हमखास साधतं आणि म्हणून अखेर नामाशिवाय गत्यंतर नाही. संतांच्या ग्रंथाचा खरा अर्थ हा कृतीनंच कळेल. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.